उपवासाच्या दिवशी काय करायचं सुचत नाहीये, चला तर बनवूयात फ्रेंच फ्राईज। सगळ्यात पहिले तर मी 4 बटाटे घेतलेले आहेत आणि ते कुकरमध्ये त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक करत आहे। मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या एकदम बारीक करून घ्यायच्या। त्यानंतर भिजवलेला साबुदाणा, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, लाल तिखट, हिरवी मिरचीची पेस्ट आणि यातच आपल्याला उकडून घेतलेला बटाटा तो सुद्धा घालायचा आहे। तो मी स्मॅश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला होता तो घालायचा। 3 चमचे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि त्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर हातामध्ये थोडं थोडं याचं पीठ घेऊन आपल्याला अशा प्रकारे याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज आपल्याला चांगल्या प्रकारे तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि हे मी खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाणार आहे। तर आता हे सगळे असे फ्रेंच फ्राईज तळून घेते। अशा प्रकारे तयार आहेत उपवासाचे फ्रेंच फ्राईज। तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।